गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की मनुष्याचं जीवन आहे ना ते अहंकाराने भरलेलं आहे आणि हा अहंकार आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये काय काय करायला लावतो। मनुष्याच्या जीवनामध्ये हा मीपणा आहे मनुष्याला कशी अधोगती निर्माण करतो ना ते आपण पाहणार आहोत। म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये काही घटना घडत असतील तर त्या घटना प्रत्येक गोष्टीमागे कोणतं ना कोणतं कारण असतं। कारणाशिवाय कोणती घटना घडत नाही। पण कधी कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना त्याची घटना त्याच्या कर्मामुळे घडत असते। कधी कधी आपले कर्म आपल्या मागच्या जन्मीचे कर्म यावर सुद्धा आधारित असते। म्हणजे प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या कारणासाठी घडत असते। तुम्ही महाभारतामध्ये सुद्धा पाहिलं असेल की श्रीकृष्ण स्वारींना दान मागायची वेळ आली होती। पण जर कोणतीही वेळ आपल्या दुसऱ्याच्या चांगल्यासाठी येत असेल भले आपल्या जीवनामध्ये दुःख होईल पण त्या दुःखामध्ये दुसऱ्याचं चांगलं होत असेल ना तर ते पुण्य समजावं। पण आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याचं सुद्धा वाईट होतील आणि स्वतःचं सुद्धा वाईट होईल मग ते कर्म आहेत ना कुठेतरी आपल्या पापाचे भागीदार बनत असतात। म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे ना अहंता गुणेनी ती सांडी विवेकी आणि ती बळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व ही साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडोणी जाते। म्हणजे या अहंकारामुळे आहे ना विवेकी माणसं सुद्धा नीती सोडून अनितीने वागू लागतात। म्हणजे काय बरं कधी कधी आपण म्हणतो ना याला किती ज्ञान आहे हा माणूस आहे ना खूप ज्ञानी आहे याला सर्व ग्रंथ पाठ आहेत रामायण महाभारत मानाचे श्लोक तुकाराम गाथा ज्ञानेश्वरी सर्व तोंडपाठ आहे याला किती ज्ञान आहे बरं। म्हणजे दुसऱ्याला ब्रह्मज्ञान शिकवायचं आणि स्वतः कोरडं पाषाण राहायचं अशीच अवस्था होते ना। म्हणजे मनुष्यानं आहे ना जेव्हा आपल्याला सर्व काही येतं हे त्याला मीपणा येते ना तेव्हा मनुष्याचं सर्व ज्ञान आहे ना ते रसातळाला जाऊन मिळतं आणि त्या ज्ञानाची काही महती आहे का बरं ते ज्ञान झिरो असतं। म्हणजे लोक त्यांची प्रशंसा सुद्धा करू लागतात परंतु त्यांचं मन खात असतं ना म्हणजे त्यांची बुद्धी शास्त्रांचा विचार सोडून अनितीच्या मार्गाने जाऊ लागते। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट घडते पण प्रत्येक गोष्टीमागे कोणतं ना कोणतं कारण असतं। ते कारण म्हणजे अहंकाराच आहे ना या अहंकारामुळे आहे ना मनुष्याचं राख रांगोळी होत असते। मनुष्याचे विचार पूर्ण रसातळाला जातात। ते विचार आहेत ना जोपर्यंत त्या विचारांचा दुसऱ्याला उपयोग होत नाही आपल्या जीवनामध्ये उपयोग होत नाही तोपर्यंत ते किती जरी श्रेष्ठ विचार असतील त्याचा फायदा आहे का बरं अजिबात नाही ना। म्हणजे हा काळ आहे ना या काळानं मनुष्याला शिकवलं वेळेच्या पुढे कुणीच जाऊ शकत नाही। तुम्ही कितीही बलाढ्य असाल कितीही विद्वान असाल कितीही प्रभुत्व असेल तरीही या वेळेचे पुढे कुणी जातो का बरं कुणीच जाऊ शकत नाही। हा काळ आहे ना प्रत्येकाला धडा शिकवत असतो
ही वेळ प्रत्येकाला धडा शिकवते. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, आपण किती जरी महान असलो तरी भगवंताच्या पुढे जाण्याचा विचार करू नका. कारण ही सृष्टी आहे ना, ती भगवंताने निर्माण केलेली आहे. पण मनुष्य काय करतो बरं? मीच या पृथ्वीचा राजा समजतो. माझ्याकडे जेव्हा पैसा आहे ना, तेव्हा माझ्या पुढे कुणी जाऊ शकत नाही. मी सर्व पैशाने खरेदी करू शकतो, असाच मनुष्य समजतो ना. बघा, आपण महाभारतामधील बाबा त्या बार्बरिकचं पात्र तुम्हाला माहीत असेल, ज्याचं नाव होतं बार्बरिक. जो बघा भीमाचा नातूच होता ना, म्हणजेच घटोत्कचचा पुत्र होता. बार्बरिक हा लहानपणापासून अतिशय शूर योद्धाच होता ना. त्यानं आपल्या आईकडून सर्व कला शिकल्या होत्या. बार्बरिक हा भगवान शिवांचा महान भक्त होता. आता तुम्हाला जाणवत असेल की ह्या बार्बरिक मध्येच का आला बरं? त्याचं सांगण्याचं कारण हे आहे, बार्बरिककडे सर्व काही असून सुद्धा त्याच्या मनाप्रमाणे त्याला करता आले नाही. म्हणजे हा बार्बरिक होता ना, शिवभक्त होता आणि महादेवांनी त्यांना 3 अद्भुत बाण दिलेले होते, ज्याच्या समोर कितीही मोठी शक्ती असेल तरी ती पराभूत होऊ शकत होती. आणि याच कारणास्तव बार्बरिक 3 बाणधारी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. म्हणजे एवढंच नाही तर अग्निदेवानं बार्बरिकला एक दिव्य बाण देखील दिला होता, ज्यानं तिने जग जिंकू शकत होता. आणि बघा, पुढची गोष्ट म्हणजे अशी की महाभारतामध्ये पांडव आणि कौरवांचं युद्ध अटळ आहे हे जेव्हा बार्बरिकला कळालं ना, तेव्हा त्यानं महाभारताचं संपूर्ण युद्ध ते पाहण्याची इच्छा झाली. आणि त्यानं आपल्या आईला सांगितलं की त्याला युद्धात भाग घ्यायचा आहे. पण त्यानं वचन देखील दिलं की तो अशा पक्षाच्या बाजूने असेल जो पराभवाच्या जवळ आलेला असेल. म्हणजे जर पांडव हरायला आले ना तर मी पांडवांच्या बाजूने जाईल, कौरव हरायला आले तर मी कौरवांच्या बाजूने जाईल. त्यांनी ते अगोदरच ठरवलेलं होतं. आणि यानंतर बार्बरिक निळ्या घोड्यावर स्वार झाला आणि आपल्या 3 बाणांसह युद्धासाठी तो निघून तयार झाला. दुसरीकडं ज्याच्या लीला अतुलनीय आहेत अशा भगवान श्रीकृष्णांना हे कळालं आणि त्यांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि बार्बरिकच्या शक्तीचं ते मूल्यमापन करण्यासाठी बार्बरिकला वाटेमध्ये अडवलं. बघा, श्रीकृष्ण बार्बरिकला चिडवत म्हणाले की बार्बरिक, मला सांग, तू फक्त 3 बाणांनी युद्ध कसं लढणार आहेस बरं? बार्बरिकनं उत्तर दिलं की त्याचा एक बाण शत्रूच्या सैन्यासाठी पुरेसा आहे आणि तो बाण परत येईल. आपला मुद्दा पुढे ठेवून बार्बरिकनं श्रीकृष्णाला सांगितलं की त्याचा पहिला बाण आहे ना, ज्याला नष्ट करायचा आहे, त्याचा निशाणा उमटवेल आणि 3रा बाण सोडल्यानंतर त्याद्वारे निशाण केलेल्या सर्व गोष्टी नष्ट होतील. त्यानंतर तो बाण परत येईल. जर त्यानं 2रा बाण वापरला तर पहिल्या बाणानं त्या निशाण केलेल्या सर्व गोष्टी सुरक्षित राहतील. एकंदरीत होईल काय, तर तो एका बाणानं विनाश आणि एका बाणानं संरक्षण प्रदान करण्यास सक्षम असल्याचं सांगितलं ना. बार्बरिक आता खाटूश्याम कसे झाले? बघा, हे खाटूश्याम तीर्थक्षेत्र आहे ना, तुम्ही ऐकून सुद्धा असेल. जेव्हा हा बार्बरिक होता ना, नक्की खाटूश्याम आणि बार्बरिकचा संबंध काय बरं? जेव्हा श्रीकृष्णाला बार्बरिकच्या या दैवी आणि अद्भुत शक्तीची माहिती मिळाली ना, तेव्हा त्यांना त्या बार्बरिकच्या शक्तीचा नमुना पाहायचा होता आणि म्हणाले की ते ज्या पिंपळाच्या झाडाखाली उभे आहेत ना, त्या झाडाची सर्व पानं एकमेकामध्ये छेदली गेली तर त्यांना बार्बरिकच्या शक्तीवर विश्वास बसेल. एक महान योद्धा असलेल्या बार्बरिकनं श्रीकृष्णाचं हे आव्हान सहजपणे स्वीकारलं आणि बाण सोडण्यापूर्वी त्यानं आपले डोळे मिटून ध्यान केलं. त्यानंतर बार्बरिकच्या नकळत श्रीकृष्णांनी आपल्या लीलेनं एक पिंपळाचं पान तोडून
आपल्याजवळ आपल्या पायाखाली लपवलं. जेव्हा बार्बरिकनं पाहिलं, बाण सोडला, तेव्हा सर्व बाणांवर निशाण झाले आणि शेवटी बाण आहे ना श्रीकृष्णांच्या पायाभोवती फिरू लागला. आता श्रीकृष्णांनी बार्बरिकला विचारलं की बाण त्याच्या पायाभोवती का फिरत आहे बरं. यावर बार्बरिकनं उत्तर दिलं की कदाचित तुमच्या पायाखाली एखादं बाण उरलेला असेल आणि हा बाण आहे ना त्या लपलेल्या पाण्याला लक्ष करण्यासाठी तुमच्या पायाभोवती फिरत आहे. बार्बरिक श्रीकृष्णाला म्हणाला, हे ब्राह्मणराज, इथून तुमचा पाय काढा, नाहीतर हा बाण तुमच्या पायाला छेद देईल. आणि श्रीकृष्णांनी तिथून पाय काढताच त्या लपलेल्या पानावर एक निशाण झालं. त्यानंतर बार्बरिकच्या तिसऱ्या बाणानं सर्व पाने एकत्र करून छेदली गेली. तेव्हा श्रीकृष्णांना कळालं की बार्बरिकचे हे बाण अतुलनीय आहेत, दैवी आणि अद्भुत शक्तीचे आहेत. पण खुद्द बार्बरिकलाही आपल्या निशाण्याबद्दल माहीत नाही. या घटनेवरून श्रीकृष्णांनी असा निष्कर्ष काढला की खऱ्या रणांगणात आहे ना श्रीकृष्णांनी पांडव बांधवांना वेगळं करून कुठेतरी लपवून ठेवलं तर बार्बरिकचा बळी होण्यापासून वाचवतील. पण तरी देखील बार्बरिकच्या बाणापासून कुणीच वाचू शकणार नाही. अशा प्रकारे श्रीकृष्णाला बार्बरिकच्या शक्तीची जाणीव झालीच होती ना की त्यांच्या त्या दिव्य आणि अद्भुत बाणांपासून कुणीच वाचू शकला नसता. तेव्हा श्रीकृष्णांनी युद्धामध्ये त्यांच्या बाजूने लढण्याचा प्रस्ताव ठेवला. बार्बरिकनं श्रीकृष्णांना त्यांचं रहस्य सांगितलं की त्यानं आपल्या आईला वचन दिलं आहे की तो फक्त पराभूत सैन्याच्या वतीनं लढेल. इकडे कौरवांना बार्बरिकचं हे वचन माहीत होतं, म्हणून त्यांनी युद्धाच्या पहिल्या दिवशी आपला 11 अश्वसेना उतरवली नाही. बघा, जेणेकरून पहिल्या दिवशी कौरव सैन्य या पांडवांकडून हारले तर तेव्हा बार्बरिक कौरवांना साथ देईल आणि पांडवांचा नाशच करेल ना. पण जिथे भगवंताची लीला सुरू होते ना तिथे कुणाचं चालेल का बरं? कुणाचंच चालणार नाही. जिथे भगवंत खंबीर उभा असतो, जिथे मनुष्याच्या पुढे मागे उभा असतो, तिथे कोणतीही शक्ती असेल, कोणतीही ऊर्जा असेल, ती सफळ कधी ठरेल का बरं? कधीच ठरणार नाही. कितीही कोणी षडयंत्र केलं तरी भगवंतापुढं फेलत जातं ना. म्हणून आयुष्यामध्ये भगवंतासारखा सारथी कुठेच सापडणार नाही. बघा, आता आपण पाहूया बार्बरिकचं डोकं आहे ना ते दान कसं केलं. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा तो कौरवांच्या बाजूने लढेल ना तेव्हा पांडवांची लढाऊ सेना कमकुवत होईल. त्यानंतर तो पांडवांच्या सैन्याकडे जाईल. अशा प्रकारे तो दोन्ही सैन्यांमध्ये फिरत राहील. आता श्रीकृष्णाला समजू लागलं होतं की जर बार्बरिक या महायुद्धामध्ये सामील झाला ना तर कोणतीही सेना जिंकू शकणार नाही आणि शेवटी कौरव आणि पांडव दोन्ही नष्ट होतील आणि फक्त बार्बरिकच उरेल. तेव्हा श्रीकृष्णांनी विचार केला की बार्बरिकला थांबवायचा असेल ना तर बार्बरिककडून त्याचं प्राण मागावं लागेल. मग श्रीकृष्णांनी बार्बरिककडून दान मागितलं. तेव्हा बार्बरिक म्हणाला, प्रभू, तुमची जी इच्छा असेल ना मी तुम्हाला नक्कीच द्यायला तयार आहे. तुम्ही मागू शकता. तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही मागा. यावर श्रीकृष्णांनी बार्बरिकचं मस्तक दान म्हणून मागितलं. भगवान श्रीकृष्णांची ही विचित्र मागणी ऐकून बार्बरिक आश्चर्यचकित झाला आणि या अनोख्या मागणीवर त्यानं ब्राह्मणाला आपली खरी ओळख सांगण्यास सांगितलं. बार्बरिक असं बोलल्यावर श्रीकृष्णांनी बार्बरिकला त्याचं विशाल रूप दाखवलं आणि बार्बरिक त्याला पाहून धन्य झाला. तेव्हा श्रीकृष्णांनी बार्बरिकला समजावून सांगितलं की रणांगणामध्ये युद्ध करण्यापूर्वी सर्वात शूर क्षत्रियाचा त्याग करावा लागतो.
म्हणून मी तुला तुझं मस्तक दान करण्यास सांगत आहे आणि मी तुला या पृथ्वीवरील सर्वात शूर क्षत्रिय होण्याचा मान देतो. आपलं वचन पाळत श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार बार्बरिकनं आपलं मस्तक दान केलं. म्हणजे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 12 तारखेला ही घटना घडलेली होती आणि बार्बरिकचा हा बलिदान पाहून श्रीकृष्णांनी कलियुगामध्ये ही बार्बरिकची माझ्या नावाने पूजा केली जाईल असं सुद्धा वरदान दिलं आणि फक्त तुझ्या स्मरणानं भक्तांचं कल्याण होऊन जाईल. म्हणून आज बार्बरिकची आहे ना खाटूश्याम म्हणून पूजा केली जाते. आपला प्राण त्याग करण्यापूर्वी बार्बरिकनं श्रीकृष्णाकडे आपली इच्छा व्यक्त केली की त्याला महाभारताचं युद्ध स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आहे. श्रीकृष्णांनी त्याची ही इच्छा मान्य केली आणि त्याचे शिरच्छेद करून ते एका उंच टेकडीवर ठेवलं. तिथून युद्धभूमी स्पष्टपणे दिसत होती. अशा प्रकारे बार्बरिकच्या मस्तकाचे त्याचं ठिकाण म्हणून महाभारताचं संपूर्ण युद्ध पाहिलं. युद्ध संपल्यानंतर पांडव युद्धाच्या विजयासाठी कोण जबाबदार आहे ना यावर आपापसात वाद घालू लागले. तेव्हा श्रीकृष्णांनी त्या बार्बरिकच्या मस्तकाला हे ठरवण्यास सांगितलं की पांडवांनी कोणामुळे युद्ध जिंकलं बरं. तेव्हा बार्बरिकच्या मस्तकानं असं सुचवलं की हे महाभारत युद्धात पांडवांचा विजय आहे ना केवळ श्रीकृष्णामुळे झाला, कारण त्यांच्या रणनीतीनं रणांगणात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि या धार्मिक युद्धामध्ये धर्माचाच विजय झाला ना. म्हणजे थोडक्यात या कथेमध्ये आपल्याला काय सुचतं बरं? मनुष्याचं जीवन आहे ना भगवंताशिवाय अधुरच आहे ना. म्हणून मनुष्यानं प्रत्येक क्षणी, प्रत्येक मिनिटे, प्रत्येक तासामध्ये भगवंताचं नामस्मरण घेणं किती महत्त्वाचं आहे बरं. आपण किती जरी बलाढ्य असलो, किती जरी ज्ञानी असलो तरी सध्या भगवंताची कृपा आपल्यासोबत हवीच असते. प्रत्येकाला गरज आहे. जर भगवंताची कृपा आपल्या आयुष्यात नसेल ना तर आपलं जीवन काही कामाचं नाही. म्हणून आयुष्यामध्ये काही केलं नाही तरी चालेल, पण भगवंताच्या नामस्मरणात आपलं जीवन घालवावं. या युगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत ना तर भगवंताचं नामस्मरण करावं. हा जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा असेल ना तर समर्थ विचार आपल्या जीवनामध्ये आणा. प्रभू श्रीरामाचं नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये आहे ना तुम्हाला सुखसुद्धा मिळणार आहे, समाधानसुद्धा मिळणार आहे. तुम्ही पाहिलेली स्वप्नंसुद्धा पूर्ण होणार आहेत. कारण हा जगाचा पालनकर्ता आहे ना माझा भगवंत आहे. म्हणून या भगवंताचं स्मरण ठेवा. जो भगवंताचं स्मरण ठेवतो ना त्याच्या जीवनामध्ये किती जरी दारिद्र्य असेल, किती जरी दुःख असेल, ते क्षणात दूर जाण्याची संकल्पना आहे ना, क्षणात दूर घालवण्याचा चमत्कार आहे तो भगवंतच करू शकतो. म्हणून भगवंताला कमी लेखू नका, भगवंताला दोष देऊ नका. तुमच्या जीवनामध्ये आलेले दुःख आहेत ना तुमच्या मागच्या जन्मीचे कर्म असू शकतात, तुमच्या कर्माचा भाग असू शकतो. म्हणून इतरांना दोष देत जाऊ नका. आयुष्यामध्ये तुमच्या मनाला आनंद मिळेल असं कार्य करा. त्या मनाच्या आनंदानं दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल हे सुद्धा कार्य तुम्ही करायला हवं. दुसऱ्याच्या जीवनामध्ये शांती निर्माण होईल. जर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊन दुसऱ्याच्या जीवनात दुःख निर्माण होत असेल तर ते पुण्याचं काम असू शकत नाही, तर ते काम पापाचं असेल. म्हणून जीवन आहे ना खूप सुंदर आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असेल ना तर जीवनामध्ये खूप आनंद मिळतो. भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपले जीवन घालवा. बघा तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यामध्ये कर्मांना महत्त्व द्या. कर्म मनुष्याची साथ सोडत नाही. कर्म ह्याच भगवंत आहे. कर्म आहे ना कर्माला घाबरा. एक वेळ देव तुम्हाला माफ करेल, पण कर्म कधी मनुष्याला सोडत नाही. तुमच्या जीवनामध्ये कर्म तुमचा पिछा कधी सोडू शकत नाही. कर्माला घाबरा, कारण कर्म तुमची जागा दाखवतील.
आयुष्यामध्ये आहे ना, अशी वेळ येऊन जाईल ना, तुम्ही पाहिलेली गुर्मी, तुमच्यामध्ये असलेला अहंकार, तुमच्यामध्ये असलेला मीपणा एक दिवस तुम्हाला मातीमोल करेल. म्हणून आयुष्यामध्ये हा लोभ आहे ना, तो सोडून द्या. आयुष्यामध्ये अहंकार सोडून द्या. बघा तुमचं जीवन किती सुंदर होईल. आणि हे जीवन आहे ना, नामस्मरणामध्ये घालवा. तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.